ही सुविधा देण्यासाठी लढाई आहे का हे जे भ्रष्टाचार केलेल्या पैशाचं प्रदर्शन करण्याची लढाई आहे? हा नागरिकालाही प्रश्न पडला. मीच टॅक्स भरतो, महानगरपालिकेची तिजोरी भरतोय मी, राज्य सरकारची तिजोरी भरतोय, केंद्र सरकारची भरतोय. मी टँकर पण विकत घ्यायचं, शिक्षण पण विकत घ्यायचं, आरोग्य सेवा पण विकत घ्यायच्या. पण हे एक वेळेस विकत पण घेईल मी, पण मी रस्ते कसे नीट करायचे? पण लोकांना घर देतो म्हणतात ते, लोकांना अमुक देऊ तमुक देऊ. तुम्ही काय द्यायचं गोष्ट करतच नाही, तुम्ही म्हणता याच्यात सुधारणा करू आम्ही. मग महानगरपालिकेची सरकारी यंत्रणा दाबायची, म्हणजे नळानं पाणी द्यायचं नाही, टँकर चालवायच्या, सरकारी शाळा बंद करायच्या, खाजगी शाळा चालू करायच्या, तुमचं मग सरकारी दवाखाने बंद करायचे, खाजगी दवाखाने चालू करायचे. मग ही लूट जी सरकारच्या टॅक्स मधून तर होतीच आहे, पण नंतर जे खिशात आमचे पैसे वाचलेत त्यातून पण शिक्षण सम्राट तयार होणार, टँकर सम्राट तयार होणार. भारतीय जनता पार्टी गावाच्या सभा बोलणार, सगळे मीडिया त्यांच्याकडे, पैसा त्यांच्याकडे, काही बोलतील, काही छापतील, काही देतील. रियालिटीवर लोकांना माहिती आहे ना. भारतीय जनता पार्टीच्या योजना कशा असतात? टू व्हीलर आहे का, घरात गॅस आहे का, तरच तुम्हाला योजना मिळणार. तुमच्याकडे कोणी शिकलेला आहे का, नोकरी करत आहे का? महानगरपालिकेच्या शाळेमध्ये फक्त आधार कार्ड दाखवा, सगळं मोफत. सगळ्यांना आव्हान आहे, 4 पैकी फक्त 1 मतदान मला द्या ड मधून, बाकी 3 तुम्हाला पाहिजे त्याला टाकायचं. कोणत्या का पक्षाचं असं नाही, इतर 3 लोक त्यांच्याकडून काम करून घ्यायचं सुद्धा मी जबाबदारी घेतो. मंडळी नमस्कार, मी निखिल सुक्रे, वी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. सध्या आपण पुणे शहराचा दौरा करतोय आणि दौरा करण्याचं कारण आहे सध्या महापालिकेची निवडणूक पुण्यामध्ये जोरदार पद्धतीने सध्या होताना पाहायला मिळते. जणू काय उत्सव आला अशा प्रकारची ही निवडणूक आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचं कारणही तसं आहे, कारण 9 वर्षानंतर ही निवडणूक होती आणि लोकांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय. तितकाच उत्साह निवडणुकीमध्ये सहभागी असलेल्या, प्रत्यक्ष सहभागी असलेल्या उमेदवारांमध्ये देखील पाहायला मिळतोय. आणि आपण भारतीय जनता पार्टी असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, या सगळ्यांच्या युती आघाड्यांबद्दल ऐकलंच असेल, त्यांची चर्चा तुमच्यापर्यंत पोहोचली आहे. परंतु आज आपल्या बरोबर आम आदमी पार्टी पुणे शहराचे अध्यक्ष आहेत सुदर्शन जगदाळे आपल्या बरोबर आहेत. तुमचं पहिल्यांदा तर वी मराठीवर स्वागत करतो. आमच्या प्रेक्षकांच्या वतीने देखील तुमचं धन्यवाद मानतो की तुम्ही आमच्यासाठी वेळ काढला. काय सांगाल, निवडणूक लागलेली आहे पहिल्यांदा तर 9 वर्षानंतर ना, कसं वाटतंय एवढ्या वर्षानंतर निवडणूक होती? हे खरं 9 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीनं त्यांचे सगळे कार्यकर्ते लोकसभेला वापरले, 2 वेळेस विधानसभेला वापरले, सगळ्याकडून खर्च करून घेतला. सगळ्यांना आर्थिक लॉस, भरपूर प्रचंड आर्थिक लॉस आला. भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते म्हणतात, सगळीकडे वापरून घेतलं. निवडणूक नाही लावतील असं त्यांना वाटत होतं, पण शेवटी निवडणूक लागली, एकदाची लागली एकदाची निवडणूक या शहरामध्ये. बर, तुम्हाला पहिला प्रश्न आहे, तुम्ही शहराचे अध्यक्ष आहेत, तुमचं विजन काय आहे? तुम्ही आम आदमी पार्टी खरं तर विजनरी पक्ष म्हणून ओळखला जातो, तुम्ही तसे विजनरीच आहेत. सरांबद्दल सांगताना मला प्रामुख्याने एक गोष्ट सांगावीशी वाटते की ते एक IT इंजिनियर आहेत आणि चांगला जाड खिसा भरेल अशा प्रकारचा पगार सरांचा होता. पण सरांनी ती सगळी नोकरी सोडून त्यांनी राजकारण पत्करले. नोकरी सोडली, राजकारणात आलेत. आता बरं चाललंय का सोडावी वाटली नोकरी? मला असं वाटतं की एक सामान्य टॅक्स पेअर म्हणून फार अपमानित होतो या शहरामध्ये. म्हणजे मीच टॅक्स भरतो, महानगरपालिकेची तिजोरी भरतोय मी, राज्य सरकारची तिजोरी भरतोय, केंद्र सरकारची भरतोय. मी टँकर पण विकत घ्यायचं, शिक्षण पण विकत घ्यायचं, आरोग्य सेवा पण विकत घ्यायच्या. पण हे एक वेळेस विकत पण घेईल मी, पण मी रस्ते कसे नीट करायचे प्रश्न आहे. फुटपाथ मी नीट कसं करायचा, स्ट्रीट लाईट मी कशा लावायच्या. म्हणजे जो टॅक्स भरणारा माणूस आहे हा हातबल झाला होता आणि मी त्याच्यापैकी एक होतो. आणि भ्रष्टाचाराचे प्रकरण इतके मोठे मोठे या शहरामध्ये असेल, म्हणजे कोट्यावधीची बजेट सँक्शन करणार पण रस्ताच नाही होणार, फक्त कागदावरच सगळं. आणि बालेवाडीसाठी खास करून मी म्हणतो, बाणेर बालेवाडीसाठी 1997 ला आम्ही महानगरपालिकेत आलो. मी स्वतः या बालेवाडीमध्ये 15 वर्षापासून राहतोय. 15 वर्षापासून आम्हाला रस्ते पूर्ण नाहीयेत. म्हणजे काय विकास होत असेल. स्मार्ट सिटीनं 1500 कोटी खर्च केलेला आहे मागच्या वेळेस टर्मला. 1500 कोटी खर्च करून सुद्धा 200 कोटी नुसते रस्त्यावर खर्च केले. अरे बापरे. तरीही नागरिकांना रस्ते नाहीयेत. म्हणजे किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि लूट आहे. आणि त्या लुटीमुळेच की तुम्हाला आज दिसतं शहरामध्ये किमान 10,000 LED व्हॅन फिरत असतील, किमान 20,000 रिक्षा फिरत असतील. आणि यांचे कार्यकर्ते, आणि ह्याची तर किती मोठा आहे. म्हणजे ही लढाई किंवा ही सुविधा देण्यासाठी लढाई आहे का हे जे भ्रष्टाचार केलेल्या पैशाचं प्रदर्शन करण्याची लढाई आहे? हा नागरिकालाही प्रश्न पडलाय. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात एखादा उमेदवार जो 25,000 नगरसेवकाला पगार असते त्यासाठी एवढा का खर्च करावा?
कोट्यवधींचा खर्च. कोट्यवधीचा खर्च करून काय साध्य करायचं, मला तेच प्रश्न आहे खरंच. आणि महानगरपालिकेत राहणाऱ्या लोकांना पण हाच प्रश्न आहे की 25,000 नगरसेवकाला पगार असते, त्याच्यावर एवढा कोट्यवधी खर्च का करावा बरं एखाद्याने. मग आपल्याला कळतं की मग महानगरपालिकेची सरकारी यंत्रणा दाबायची, म्हणजे नळानं पाणी द्यायचं नाही, टँकर चालवायच्या, सरकारी शाळा बंद करायच्या, खाजगी शाळा चालू करायच्या, मग सरकारी दवाखाने बंद करायचे, खाजगी दवाखाने चालू करायचे. मग ही लूट जी सरकारच्या टॅक्स मधून तर होतीच आहे, पण नंतर जे खिशात आमचे पैसे वाचलेत त्यातून पण शिक्षण सम्राट तयार होणार, टँकर सम्राट तयार होणार, फेरीवाल्याकडून पैसे घेतले जातात. मला आश्चर्य वाटतं की नगरसेवकाला भोका तरी किती येते या शहरामध्ये. हे बंद झालं पाहिजे मला वाटतं, आणि सामान्याला एक सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे. म्हणजे त्या शहराचं खरंच मी भावनिक फार होतो. रोज रस्त्यावर एक एक माणूस मरतो ट्रॅफिक अपघातामधून, याच्याकडे लक्ष आहे का कुणाचं? शेतकरी किती मरतात, किमान 8 शेतकरी या महाराष्ट्रामध्ये रोज आत्महत्या करतात. त्याला जिम्मेदार कोण आहे? याला कोण जिम्मेदारी घेतोय का? दुर्दैव असं आहे की जे सत्तेतील लोक आहेत, म्हणजे भारतीय जनता पार्टी, म्हणजे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी आणि तुमचं शिवसेना, हे तिघच आपापसात लढतायत. म्हणजे लोकांच्या मुद्द्यावर कोण बोलतंय का कुठं? म्हणजे हजारो पाण्याचे तुमचे जाहीरनामे येत आहेत आणि शहर जे 5 वर्षापूर्वी होतं त्याच्यापेक्षा बकाल होतंय. तुम्ही जाहीरनाम्याची कशाला ऍड करतात? मला वाटतं भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नगरसेवकांनी शपथ घेतली पाहिजे, मी जन्मभर टँकर नाही चालवणार, मी माझ्या शिक्षण संस्था नाही काढणार, मी आरोग्याचे दवाखाने नाही काढणार, मी टेंडर मध्ये नाही घुसणार, हे शपथ घेतलं पाहिजे. फक्त 5 पानाचं जरी, एका पानात जरी जाहीरनामा काढला ना की माझी शपथ आहे, तेवढी बस झालं. म्हणजे खरं विकासाला बाधक हेच लोक आहेत. नागरिकांना ते कळलंय आता. मला वाटतं नागरिक यावेळी सुज्ञ आहेत, आणि आम आदमी पार्टीच्या सुशिक्षित लोकांना जो विजन घेऊन चालतोय, इमानदारीने काम करेल म्हणतोय, अशा लोकांना मतदान देतील असं नक्कीच मला वाटतंय. बर, तुम्ही शहराचे अध्यक्ष तर आहातच, परंतु सध्या तुम्ही प्रभाग क्रमांक 9 जो पुण्यामधील आहे, सूज, बानेर, पाषाण, बालेवाडी, सुतारवाडी, या भागामधून तुम्ही प्रतिनिधित्व करण्यासाठी सध्या निवडणूक लढवताय. या भागाचे नेमके प्रश्न काय आहेत, त्या प्रश्नांवरती आम आदमी पार्टी म्हणून आणि तुमचं वैयक्तिक सुदर्शन जगदाळे म्हणून काय विजन आहे या भागासाठी, आणि नंतर आपण शहरावर बोलूया. मी जसं म्हणलं 1997 ला बानेर बालेवाडी हा याच्यामध्ये महानगरपालिकेत गेलेला भाग आहे. 28 वर्षानंतर सुद्धा रस्ते पूर्ण नाहीयेत पहिला, आणि हेच खरं कारण आहे की ट्रॅफिक जाम होत आहेत. म्हणजे सगळ्यांनी उठून राधा चौकात जायचं, दुसरे रस्तेच बनत नाहीयेत. अजून डीपी मध्ये 2 रस्ते आहेत मोठे मोठे. तो 30 मीटरचा रस्ता आहे जो हाय स्ट्रीटून चालू होऊन तिकडे साधारण हॉटेलकडे जातो, आणि अजून एक 24 मीटरचा रस्ता आहे जो नदीच्या बाजूला आहे डीपी मध्ये. ते डीपी बघून तर आम्ही घरं घेतली इथं. म्हणजे कोट्यवधी रुपयाची घरं आहेत, म्हणजे 2 कोटी 3 कोटी 5 कोटी अशी लोकांनी घरं घेतली डीपी चांगला आहे म्हणून. एवढं खर्च, आणि 28 वर्षानंतर सुद्धा डीपी जर अंमलबजावणी करू शकत नसतील तर म्हणजे फ्युचर काय लोकांचं? आणि लोकांनी माझा अभ्यासातला तर असं आहे की 5-5 लाख लोक देशातून स्थलांतरित व्हायला लागलेत, कारण समस्या संपत नाहीये. आणि एक जण माणूस जर बाहेर जातो ना, तो भारतात तोंडच घेणार परत, कारण राजकारण इतकं गच्चावर घाण झालेलं आहे. मला असं वाटतं की एक सुशिक्षित वर्गानं राजकारणात खरंच आलं पाहिजे. राजकारण ही दल्ल जरी असली तरी जोपर्यंत तुम्ही आम्ही उतरत नाही तोपर्यंत साफ होणारच नाहीये. नाहीतर तेच लोक आहेत, तेच चेहरे आहेत, फक्त पक्ष बदलतील, इकडून तिकडे उड्या मारतील, तिकडून इकडे उड्या मारतील, काम तर तेच करणार आहेत, हातात तर त्यांच्याच जाणार आहे परत. हे नागरिकांना, मला वाटतं सुज्ञ नागरिकांनी यावेळेस विचार केला पाहिजे या गोष्टीचा. एक बदल म्हणून, म्हणजे 30-70 वर्ष तुम्ही सत्ता कोणाला पण दिलेली. आमचं आम आदमी पार्टीचं झाडू चिन्ह आहे, 86 ठिकाणी मी उमेदवार उभे केलेत. एक वेळेस बदल करून तर बघा, या शहराचा चेहरा मोहरा नक्कीच बदलू शकतोय मी. बर, तुम्ही आता या संकल्प पत्र म्हणावं लागेल खरं तर, आणि तुमचं एकाच पानाचं संकल्प पत्र आहे. भारतीय जनता पार्टीनं फार मोठं संकल्प पत्र जाहीर केलंय, त्यांनी केलेली कामं वगैरे नमूद केलीत. तुम्ही 10 पॉइंट मध्ये संकल्प पत्र मांडलंय. एवढं छोटं संकल्प पत्र पुरेसे शहरासाठी? मला असं वाटतं की आमच्या संकल्प पत्रामध्ये जनतेचे विषय आहेत सगळे. जनतेला जे अपेक्षित आहे ते आम्ही ह्याच्यात उतरवलं. बाकी भारतीय जनता पार्टीला त्यांना जे अपेक्षित आहे त्यातून हजारो कोटी त्यांना भ्रष्टाचार करता येईल असे त्यांचे मुद्दे आहेत. आणि स्मार्ट सिटीचं उदाहरण देतो ना, 1500 कोटी स्मार्ट सिटी आम्ही मागितलीच नव्हती. आम्हाला स्मार्ट सिटीची काय करायचं? आम्हाला रस्ते पाहिजेत, पाणी पाहिजे, ड्रेनेज लाईन पाहिजे होते, शिक्षण पाहिजे, आरोग्य. याला स्मार्ट सिटी नाव दिलं त्यांनी 1500 कोटी भ्रष्टाचार करण्यासाठी. आता 42,000 कोटी देवेंद्र फडणवीस म्हणतायत, जे विजन ठेवतायत. भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक आणि मला वाटतं शहराचा अध्यक्ष वीज चोरी करतो, अशा लोकांना तिकीट दिलेत भारतीय जनता पार्टीने.
आरोप असं झाला वीज त्यांच्यावर. चोरी करणारा माणूस शहराचा अध्यक्ष आहे त्यांचा, 42,000 कोटीचं काय करेल तुम्ही विचार करा. नागरिकांना खरंच विचार करायची वेळ आलेली आहे यावेळी सध्या. तुम्ही आरोपांवर बोललात, चोरीच्या आरोपावर खरं तर बोललात. काही पक्षांनी गुन्हेगारीच्या संदर्भातल्या लोकांना सुद्धा तिकीट दिल्याचं पाहायला मिळतंय. मग त्यावरती काय तुमचं विजन काय वाटतं याच्याबद्दल? हे मी म्हणतो ना, या शहरामध्ये किंवा कुठे पण तुम्ही महाराष्ट्रात जावा, कुठे जावा देशात, राजकीय आशीर्वादाशिवाय अतिक्रमण अशक्य आहेत, गुन्हेगारी अशक्य आहे, दारूचे ठेके अशक्य आहेत, गांजा अशक्य आहे. हे सगळे राजकीय लोक या गुंडांच्या मार्फतच पक्ष चालवतात आणि ह्याच्यात बरबडतोय फक्त सामान्य टॅक्स पेयर. म्हणजे ज्यांनी दिवस दिवस म्हणजे 9 to 6 जॉब करायचा, सरकारला आपल्या पगारातून 60% सरकारला पैसे द्यायचे आणि या परत गुंडांच्या मार्फत त्यांना योजना राबवल्या जाणार आहे. विचित्र परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये मी याचा शिकार झालेलो आहे. म्हणजे माझ्या सोसायटीला 10 लाखाचा खर्च होता पाण्याचा. मग ड्रेनेज लाईन नाहीये, एक वेळेस पाणी तरी विकत घेतो, पण सांडपाण्याचं मी करायचं काय? एक चेअरमन म्हणून मला मोठा प्रश्न असायचा. अनेक गोष्टी आहेत. शेतकरी आत्महत्या करतायत, रस्त्यावर लोक मरतायत, किंमत नाही लोकांना, काही मुली सुरक्षित नाहीयेत या भागामध्ये. म्हणजे मला वाटतं की हेच कारण आहेत आम्ही राजकारणात यायचं आणि हे 200% हा भाग बदलू शकतो, हे मला आत्मविश्वास आहे याच्यात. बरं, या भागामध्ये कुठले प्रश्न आहेत? प्रभाग क्रमांक 9 मध्ये तुम्ही जसं बोललात की रस्त्यांचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, टँकर वाढलेत म्हणलात तुम्ही. अजून कुठले प्रश्न आहेत? महिला सुरक्षेचा प्रश्न सुद्धा उपस्थित केला तुम्ही. इथं परभणी मधून किंवा नांदेड मधून, मराठवाड्यातून जास्त स्थलांतर आहे, त्या लोकांचे नेमके काय प्रश्न आहेत? रोजगारासाठी लोक ते एवढ्या दूर आलेले आहेत, त्यांच्यासाठी आपण काही करणार आहोत का? किंवा काय विजन काय आहे या भागासाठी आपलं? मला वाटतं रस्ते सगळे करणे. रस्त्यामध्ये त्या 7 युटिलिटी मी नेहमी सांगतो. रस्ता आला की ड्रेनेज लाईन आली, स्टॉर्म वॉटर लाईन आली, पाण्याची लाईन आली, तुम्हाला डिवायडर आला, फुटपाथ आला, स्ट्रीट लाईट आला, नंतर रस्ता. ह्या सगळे युटिलिटी पूर्ण करणं पहिलं ध्येय माझं. आणि UDCR 4 झालेला आता FSI. आधी 1 होता, त्याच्यावर नियोजन केलेलं आहे. ते रिवाइज झालं पाहिजे सगळं, कारण कॅपॅसिटी वाढवली पाहिजे सगळीकडे. तो प्रमुख मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे, डस्ट फार आहे या भागामध्ये. AQI 300+ झाले या भागामध्ये. लोकांना त्रास, श्वसनाचा त्रास होतोय आणि ट्रॅफिक जॅममुळे अजून प्रदूषण वाढतंय. बरोबर. म्हणजे ते पण या शहरामध्ये थांबलं पाहिजे. त्याच्यावर उपाययोजना असतील. पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगलं केलं जाईल. दुसरं, कचऱ्याचे ढीगचे ढीग लागलेले आहेत. महानगरपालिका स्वच्छतेचे कामगार चांगले आहेत खरं तर. महानगरपालिका कचरा उचलून घेऊन त्याचा विल्हेवाट करू शकत नाहीत. कितीतरी ओल्या कचऱ्याचे प्लांट बंद आहेत महानगरपालिका. आपलं गहाण पाणी जे सांडपाणी आहे तसं सोडलं जातं. STP प्लांट नाहीये. म्हणजे सगळ्या नद्याच्या दुर्गंधी झालेली आता किंवा घाण झालेल्या आहेत, ते यांच्या नियोजनामध्ये. जायका सारखी कंपनी 1100 कोटी घेऊन तयार होती की आम्ही करतो 0% व्याजदरावर. बरं, त्याचं टेंडर नाही काढू शकले हे भारतीय जनता पार्टीवाले. हे 42,000 कोटीच्या कोणाला गप्पा मारतात? मला खरंच ते म्हणजे काय आहे की नागरिकांना खरंच खोलात गेलं ना, भारतीय जनता पार्टी फक्त थापा मारणारी पार्टी मी म्हणतो. मी डोळ्याने बघतो की स्मार्ट सिटी मध्ये काहीच काम नाही झालेलं, आणि जे काम झाले धुळकात पडलंय. नागरिकांच्या कामाचं पण नाहीये ते, फक्त टेंडर काढायचे होते. मला वाटतं त्यांना यांचे स्वतःचे नगरसेवक आणि कार्यकर्ते काही पोसायचे होते. नवीन पैसा मिळणार कसा ना, त्यांचं एकमेव ध्येय की लोकांना, आणि कॉन्ट्रॅक्टर पण ह्यांचेच, टँकर पण ह्यांच्याच, सगळं ह्यांचंच आहे. म्हणजे चेन तयार केलेली आहे का सगळ्या गोष्टींमध्ये? म्हणजे पक्षाच्या प्रतिनिधीशिवाय टेंडरच निघत नाहीये. आणि महानगरपालिकेत गेल्यावर तर डोळेच पांढरे होतात आमच्यासारख्या माणसाचे. म्हणजे टेंडर पैसे काढायच्या आधी 30% तिथून आधीच 30% भरावं लागतं यांना. वेगवेगळ्या लोकांच्या खिशात घालावं लागतं, तोंडात घालावं लागतं, त्यांना टेंडर मिळतात. त्याला पण लोकांनी आम आदमी पार्टीला काय संधी द्यावी बरं? भारतीय जनता पार्टी आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, BJP आहे, अजून बरेच पक्ष आहेत एवढे, समाजवादी पार्टी आहे. आम आदमी पार्टीला का संधी द्यावी लोकांनी? काही 5 पॉईंट सांगता येतील? मला वाटतं एकमेव कारण असू शकतं की मी म्हणलं ना, 97ला महानगरपालिका झालं, DP प्लॅन इम्प्लिमेंट नाही केला. सगळ्याला तर संधी दिली. आम आदमी पार्टीलाच का? आम आदमी पार्टीकडे अनुभव आहे. अनुभव काय आहे? दिल्लीमध्ये करून दाखवलाय आम्ही. दिल्लीमध्ये दवाखाने, मोहल्ला क्लिनिक उभा करून दाखवल्यात. दिल्लीमधल्या शाळा, देशातल्या टॉप 10 मध्ये 5 शाळा सरकारी शाळा आहेत दिल्ली सरकारच्या. हे बदल करून दाखवलाय आम्ही.
तिथल्या शिक्षकांना इतर कामं नसतात, इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजर आहे प्रत्येक शाळेमध्ये. हा खरं ट्रान्सफॉर्मेशन आहे. प्रत्येक शिक्षकाला जो शिकवणार आहे, जो लिडरशिप करणार आहे, मुख्याध्यापक असेल, तिथला प्रिन्सिपल असेल, अशा लोकांना IIM सारख्या ठिकाणी नेऊन ट्रेन केलेले. अरे बाप, फिनलँड सारख्या ठिकाणी नेऊन यांना ट्रेनिंग दिलेली आहे आणि गुणवत्ताही वाढवली, इन्फ्रास्ट्रक्चरही वाढवलं. हा आमचा अनुभव आहे तिथला. 250 कोटीचा भ्रष्टाचार, म्हणजे 250 कोटीचा एक ब्रिज होता दिल्लीमध्ये, जो काँग्रेसच्या काळात त्याला सँक्शन भेटलं होतं. अरविंदजीनं तो 150 कोटीमध्ये करून दाखवला. 250 कोटीचा 150 कोटीचा 150 कोटीमध्ये, म्हणजे इतके इन्फ्लेटेड सगळे टेंडर आहे त्याचं. आणि ते आम्ही तिथं करून तिथं 100 कोटी नुसत्या ब्रिज मध्ये वाचवले होते. आणि त्याच्यानंतरच मोहल्ला क्लिनिकची सत्येंद्र जैन सारख्या एक्सलंट माणसानं मोहल्ला क्लिनिक सारखा कन्सेप्ट अख्ख्या दिल्लीमध्ये राबवला. मला असं वाटतं की आम्ही करून दाखवले. पंजाबमध्ये होतंय, हे आम्ही पुणे शहरातही करू शकतो. लिडरशिप चांगली, मार्गदर्शन चांगलं लाभतंय. पुण्यालाही आम्ही बदल करू शकतो या सगळ्या गोष्टी. पण या प्रभागामध्ये बघायला गेलं 9 मध्ये तुमचं पॅनल पण नाहीये, तुम्ही एकटेच लढताय ड मधून. मग असं तुम्हाला विश्वास का, लोक काय विश्वास देतील तुम्हाला असं वाटतं? मला असं वाटतं मी एकटाच बास आहे आणि म्हणजे लोकच 2 आणि 3च लोक लढत आहेत. म्हणजे अ मध्ये तर 3 जणच आहेत. म्हणजे पक्ष किती आहेत तरी सुद्धा कमी प्रमाणे. ब मध्ये 6 जणच, 6 जणच निवडणूक लढतायत. क मध्ये सुद्धा 4च जण आहेत आणि ड मध्ये जरा 9 जण आहेत लोक. इतर पक्षाचे पण लोक नाहीये तिथं. आणि मला वाटतं की एक संधी आम आदमी पार्टीला जर इथं दिली, लोकांना 4 मतदान करायचे, मला सगळ्यांना आव्हान आहे, 4 पैकी फक्त 1 मतदान मला द्या ड मधून, बाकी 3 तुम्हाला पाहिजे त्याला टाकायचं. म्हणजे मला वाटतं ते मला आपदा में अवसर आहे माझ्यासाठी. म्हणजे लोकांना जर निवडून दिलं तर महानगरपालिकेतला खडा न खडा रोज असा लाईव्ह तुमच्यासारख्या लोकांना बरोबर घेऊन सांगू शकतोय किती टेंडर निघालेत, कोणाला पैसे दिलेत, कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, खर्च किती होतोय, रस्ते कुठले सँक्शन झालेत, पैसे कुठे वळवलेत. वचक ठेवण्यासाठी माझ्यासारख्या एका माणसाला जर निवडून दिलं तरी कोणत्या का पक्षाचं असं नाही, इतर 3 लोक त्यांच्याकडून काम करून घ्यायचं मी जबाबदारी घेतो. पण तुम्ही मोबिलिटीवर बोलताय, तुम्ही पर्यावरण संरक्षणावर बोलताय, आम्ही बघतो याच्यामध्ये तुम्ही लोकसहभाग असलेलं शासन निर्माण करण्याची गोष्ट करताय, तुम्ही गुंडमुक्त प्रभाग बोलताय, तुम्ही कचरामुक्त प्रभाग करण्याचं बोलताय. परंतु याच्या पलीकडे जाऊन लोकांना घर देण्याचं आश्वासन आहे भाजपकडून, राष्ट्रवादीकडून, शिवसेनेकडून. लोकांना घरं मिळतात ना तिकडनं. लोकांना ट्रान्सफॉर्मेशन किंवा एज्युकेशन स्ट्रॉंग करण्यापेक्षा लोकांना दुसरीकडून उत्पन्नाचे साधनं निर्माण करून देऊ, मोठ्या कंपन्या आणू असं आश्वासन आहे. आता बघितलं आपण की भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये तर ते आहे की त्यांनी मोठमोठ्या कंपन्या इथं आणू असं आश्वासन दिलेलं आहे. तुम्ही कंपन्या आणण्यावर बरंच नाही, तुम्ही म्हणता इथं स्ट्रॉंग करू आम्ही. मला वाटतं कंपन्या आणण्याचं जर भाजपनं बोलूच नाही. हिंजवडीतल्या 40 कंपन्या स्थलांतरित झाल्यात, हे कोणाचं अपयश आहे? आता नवीन कंपन्या आणणार कुठून? आहे तेच कंपन्या घालवल्यात तुम्ही. भारतीय जनता पार्टी म्हणजे फार काय म्हणता येईल, गावाच्या सभा बोलणार, सगळे मीडिया त्यांच्याकडे, पैसा त्यांच्याकडे, काही बोलतील, काही छापतील, काही देतील. रियालिटीवर लोकांना माहिती आहे ना. 40 कंपन्या स्थलांतरित होतात, पुण्यातून स्थलांतरित होऊन दुसरीकडे जात आहेत. पण लोकांना घरं देतो म्हणतात ते, लोकांना अमुक देऊ तमुक देऊ. तुम्ही काय द्यायचं गोष्ट करतच नाही, तुम्ही म्हणता याच्यात सुधारणा करू आम्ही. आम्ही लोकांना सक्षम करण्यासाठी शिक्षण जे प्रायव्हेट मधलं परवडतच नाही. म्हणजे जरी त्यांच्याकडे इन्कम किती जरी असली तरी 2 मुलं असतील तर 5-5 लाख लोकांचा शिक्षणावर वार्षिक खर्च आहे. तुम्ही फुकट करू म्हणताय ते शून्य करू लोकांचा. शिक्षण जर सगळ्याला दिलं तर भारतीय जनता पार्टी ज्या असल्या फेकू योजना आहेत ना, ते गरज पण नाही लोकांना. लोक स्वतःच्या पायावर उभा राहतील. आरोग्यावर कोणाच्या घरात ऍक्सिडेंट जर झाला तर तुम्ही त्याला विचारा, त्याला काय काय करावं लागतं. सोनं विकावं लागतं, घर विकावं लागतं, जमीन विकावं लागते आणि हॉस्पिटलची भरती करावं लागते. मी तुम्हाला 0 खर्चात तुमचं सगळं हॉस्पिटल म्हणजे सगळ्यांची आरोग्य सेवा देतो. या शहरामध्ये एक अद्ययावत हॉस्पिटल, ज्युपिटर सारखं, मंगेशकर सारखं महानगरपालिकेचं हॉस्पिटल पाहिजे. महानगरपालिकेमध्ये महिला जेवढ्या प्रवास करतात सगळ्यांना मोफत बस प्रवास. म्हणजे हे आम्ही सहज करू शकतो त्या गोष्टी. आणि SRIच्या माध्यमातून ज्या योजना राबवायच्या आहेत, जिथं लोकांचा हक्क आहे तो द्यावाच लागणार आहे त्याला. म्हणजे भारतीय जनता पार्टी नुसतं ती बडबड करते त्या गोष्टीवर. ते हक्काचे घर तर सगळ्याला मिळणार, त्याला द्यावाच लागणार ना. ज्या केंद्र सरकारच्या आहेत योजना, ज्या राज्य सरकारच्या योजना आहेत, प्रभावीपणे आम्हीच राबवू शकतोय. म्हणजे या लोकांनी जे आतापर्यंत निवडणूक नरेंद्र मोदीच्या चेहऱ्याकडे बघून दिलेले आहेत लोक, बरोबर, देवेंद्र फडणवीसच्या चेहऱ्याकडे बघून लोक निवडून दिलेत. सबसिडी फेल गेलेस तर उदाहरण आहे पुणे शहरात. यांच्या योजना हे नाहीत राबवू शकत.
आम्ही प्रभावीपणे नक्कीच राबवू ज्या केंद्र सरकारच्या चांगल्या योजना आहेत, सगळ्या. बर. आणि यांच्या योजना खूप भारतीय जनता पार्टीच्या योजना कशा असतात, टू व्हीलर आहे का, घरात गॅस आहे का, तरच तुम्हाला योजना मिळणार. तुमच्याकडे कोणी शिकलेला आहे का, नोकरी करत आहे का. महानगरपालिकेच्या शाळेमध्ये फक्त आधार कार्ड दाखवा, सगळं मोफत. महानगरपालिकेत दवाखान्यात फक्त आधार कार्ड दाखवा, तिथले रहिवाशी साबित करा, सगळं तुम्हाला काहीच डॉक्युमेंट द्यायची गरज नाही तुम्हाला. तसली चाळणी फिल्टर काहीच नाही, सर्वांना समान सगळं व्यवस्था उभा करू शकतो आपण. शहरासाठी असतं ना सगळं काही. मग बरोबर. तुम्ही म्हणताय ते योग्यच आहे. पण तुम्ही जीसीसी बद्दल बोलताय, अजून भयमुक्त शासन वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. ड्रग्ज मुक्त म्हणताय तुम्ही. सध्या जर बघितलं तर गुन्हेगारी वाढलेली आहे. या सगळ्या गोष्टींवरती गुन्हेगार जवळ धरले नाही तर तुम्हाला मतदान कोण करणार आहे? मी शहरात ज्यावेळेस 2.5 वर्ष फिरलो ना, एक 80 टोळ्या आहेत शहरामध्ये. सगळ्या टोळ्या कोण चालवतो तर सगळे राजकीय नेतेच टोळ्या चालवतात. आणि मला आश्चर्य किंवा मला धक्का कुठं बसला, हे सगळे टोळ्यामधले लोक 18 वर्षाच्या वयाच्या खालची मुलं आहेत सगळे. अरे बापरे. आणि अल्पवयीन मुलांना हाताशी धरून गुन्हेगारी कोण करत असेल तर या शहरातले प्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत. तर मग आता भारतीय जनता पार्टीच राष्ट्रवादीवर आरोप करतील, राष्ट्रवादी पण भारतीय जनता पार्टीवर आरोप करते. काय करते, तुम्ही गुंडांना तिकीट दिले. मुळात ही दोन्ही एकच आहेत. आणि राष्ट्रवादी राज्यात पण एक आहेत, केंद्रात पण एक आहेत. राष्ट्रवादीने हेच लोक पोचतात. म्हणजे आरोप केलाय. हे लोकांना जर निवडून नाही दिलं नाही, ह्यांना गुन्हेगारी सुद्धा आपोआप संपणार आहे. आम्हाला काहीच करायची गरज नाही. कारण त्यांना पोचणारे लोक जर राजकारणात नसतील तर कशावर पोचतील हे लोक. बरोबर. आणि कायद्याचं राज्य आहे का कुठं? म्हणजे खूप लोकांचं मी बघतो की काही त्यांच्यावर चोऱ्या होतात, काही लोकांच्या, काही लोकांवर आरोप होतात, मारामारीचे केसेस होतात. एनसी सुद्धा नोंदवली जात नाही पोलीस स्टेशन मध्ये. म्हणजे ही यंत्रणा सगळी फक्त राजकीय दबावाखाली काम करते. तिची सुरुवात पुणे शहरातून आणि बालेवाडीतून सुदर्शन जगदाळे नक्कीच करू शकतो. बर. तुमच्या विरोधामध्ये सध्या शेवटचा प्रश्न प्रभाग 9 साठी. तुमच्या विरोधामध्ये अमोल बालवडकर आहेत, तुमच्या विरोधामध्ये लहू बालवडकर आहेत जे भाजपचे आहेत, आणि अमोल बालवडकर जे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून राष्ट्रवादीकडून लढतायत. बरोबर. दोन तगड्या शक्ती तुमच्या विरोधामध्ये आहेत असं म्हणताय. एकाच्या पाठीशी अजितदादा आहेत, एकाच्या पाठीशी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत दादा आणि हे सगळे नेते आहेत. तुमच्या पाठीशी असलेले नेता सध्या सगळीकडे फिरताना पाहायला मिळतो, परंतु ताकद विभागलेली आहे. एवढे नेते एकाच्या पाठीशी, तुमच्या पाठीशी कुणी पाहायला मिळत नाही. एवढं कसं टॅकल करणार आहात या प्रभागामध्ये, कसं निवडून येणार? मला वाटतं की ही माझी मुद्द्याची लढाई आहे. म्हणजे मुद्दे घेऊन चाललोय मी. इथल्या सोसायटीतला जो सुशिक्षित वर्ग आहे त्यांचा विषय घेऊन मी पुढे चाललेलो आहे. आणि माझ्या मागे कोणी नाही असं मला वाटतं. ह्या मुद्द्याच्या मागे 1,56,000 मतदार आहेत. म्हणजे मी जे बोलतोय, म्हणजे मला वाटतं की या टॅक्स पेअर पेक्षा मला वेगळं काय माझ्यात, तर मला धाडस आहे माझ्याकडं. मी आवाज उठवू शकतोय, मी अन्याय नाही सहन करू शकणार, आणि त्याची वाचा फोडतोय मी. आणि हे फक्त मुद्दे लोकांपर्यंत जाणं तेवढंच एक माझ्यासाठी, कोणता का प्लॅटफॉर्म असेल तेवढंच मी हे करेल. मला खरंच त्या 20-20 LED घेणार किंवा 100-100 रिक्षे घेणार, मग एवढा पैसा जर एखादा उमेदवार टाकत असेल तर तो पैसा काढणार कुठून? खर्च होत असेल तर एवढा खर्च करणारा उमेदवार म्हणलं ना, नगरसेवकाला 25,000 रुपये पगार आहे. हो, कशासाठी करायचा हा मोठा प्रश्न आहे खरं. पण मला कोणत्याच काय म्हणता येईल एका व्यक्तीच्या विरोधात किंवा माझी कोणत्या पक्षाच्या विरोधात पण नाही, पण ते विचारधाराच्या विरोधात नक्की आहे जो टॅक्स पेअरला डावलला जातोय, करदात्याला डावललं जातंय, सामान्य माणसाला डावललं जातंय. सामान्य माणसाचा आवाज बनवण्यासाठी मी नक्कीच, म्हणजे काय म्हणता येईल, कोण माझ्या विरोधात ते माझ्यासाठी नक्कीच मॅटर नाही करणार आहे. तुम्ही लोकांसाठी काम करणारा व्यक्ती आहे मी. शेवटचा प्रश्न, या भागामध्ये जर तुम्हाला निवडून दिलं तर इथल्या लोकांना कुठल्या 5 गोष्टी एका शब्दात सांगा, लगेच पूर्तता करण्यात येईल, आणि त्या गोष्टींच्या जोरावरती लोकांना काय आवाहन कराल येत्या 15 तारखेसाठी? मला वाटतं सर्वात पहिलं मी रस्ते, या प्रभागातले सगळे रस्ते बनवणार. सगळ्या रस्त्यावर जेवढी आर्थिक तरतूद लागेल, म्हणजे मला राज्य सरकार केंद्र सरकारकडे जरी जावं लागलं तरी जाणार मी. सगळ्यांकडून निधी आणणार आणि रस्ते सगळे बनवणार या भागातले. एक ट्रॅफिक मुक्तच होईल नंतर माझा भाग. त्याच्यानंतर डस्टचा खूप त्रास आहे या लोकांना. ते डस्टवर सगळं बांधकामाचे जेवढे नियमावलीत 100% पाळूनच तिथलं डस्ट, म्हणजे AQI 100च्या खाली आणण्याचं माझं हे टार्गेट आहे या भागातलं. 2 झाले. टँकर मुक्त झालं पाहिजे, म्हणजे आपल्याला हक्काचं स्वतःच्या स्वच्छ काय म्हणता येईल पाणी आपल्या नळानं मिळालं पाहिजे. प्रत्येकाचा अधिकार येतो. मला वाटतं ते मी 200% करेल.
त्या भागातील प्रत्येक माणसाला हक्काचं पाणी नळानच देण्याचं काम करत. याच्यानंतर या भागामध्ये जी काही कुत्रे आहेत, म्हणजे इतका त्रास आहे लोकांना, रात्र कुत्रे भुंकत असतात, लोकांना झोप येत नाही, सिनियर सिटीजनच्या तक्रारी असतात आणि लेट नाईट काम करून येणाऱ्या महिलांना त्रास आहे, त्याच्यावर उपाययोजना केल्या जातील. या भागामध्ये जेवढं कचरे आहेत, कचऱ्याचे ढीग लागलेले असतात, ते पण कमी करण्याचं काम करणार आम्ही. या भागामध्ये पोलिसिंग वाढली पाहिजे, ती पोलिसिंग वर सुद्धा काम झालं पाहिजे. पोलिसांचा सगळीकडे QR कोड लागले पाहिजेत, सगळीकडे रात्री सुद्धा जाऊन पोलिसांनी गस्त घातल्या पाहिजे, त्याच्यावर पण काम करणार. मग मुळामध्ये या भागामध्ये जे वर्ग आहे, सुशिक्षित वर्ग आहे, यासाठी एरिया सभा घेणार आहे. म्हणजे लोकांच्या सहभागातून लोकांचा सहभाग फार प्रचंड म्हणजे गृहीत धरला जाईल. तो लोकांच्या समोरच या भागातलं बजेटचं नियोजन केलं जाईल. म्हणजे असे अनेक मुद्दे आहेत जे सहभागातून हे केले जाऊ शकतात. म्हणजे बंद दाराआड मला एक पण निर्णय नाही घ्यायचा, लोकांच्या समोर निर्णय घ्यायचे जे काय असतील त्या भागासाठी. ते आमचं प्रमुख हे राहील. लोकांना 15 तारखेसाठी काय आव्हान? लोकांना असं मला वाटतं की एकतर सर्वांनी मतदान केलं पाहिजे. या भागातून 1,56,000 आहे. आपण पुणे शहरामध्ये एक उदाहरण देऊ की 100% मतदान कसं करता येईल आपल्याला याच्यात. आणि मतदान प्रत्येक मतदाराला यावेळेस 4 मतं करायची. 3 मतं तुम्हाला कोणाला करायचे ते करा, पण ड मध्ये मी स्वतः उभा आहे. ड मध्ये झाडूचं चिन्ह दाबा. मी जेवढं काही बोललोय तेवढं सहज शक्य आहे. माझ्याकडं महानगरपालिकेचं 12,600 कोटीचं बजेट आहे. ते आपल्या भागासाठी कसं आणता येईल याच्यावर 100% प्रयत्न करणार. आणि मला सरतेशेवटी नक्की प्रत्येक नगरसेवकाला तुम्ही विचारा, प्रत्येक नगरसेवकाला स्वतःसाठी 5 कोटी बजेटचं अलोकेशन होत होतं दरवर्षी. 5 वर्षात किती झालं? 25 कोटी. इथून पुढे ज्या नगरसेवकाला तुम्ही भेटाल ना, त्याला विचारा की त्या 25 कोटीचा हिशेब दे म्हणा. फक्त काय केलं काम? 25 कोटीचं तू काय काम केलंच या भागामध्ये, तो खरं मूळ मुद्दा आहे. आणि त्यांचा तिथून पुढेच इंटरव्ह्यू घ्यावा तुम्ही की त्यांनी 25 कोटीचा आधीचा हिशेब दे, नंतर सांगू. आणि भारतीय जनता पार्टीच्या पण कोणता पण, म्हणजे भले तो नगरसेवक नसेल तर त्याला पहिला प्रश्न विचारा, या 10 वर्षामध्ये सत्तेतच आहेत ते. म्हणजे इथं महानगरपालिकेत सत्तेत आहेत, राज्यात सत्तेत आहेत, केंद्रात सत्तेत आहेत. तो त्यांनी काय केलं यासाठी? म्हणजे फक्त योजना लाटणं, स्वतःचा स्वार्थ साधून घेणं, बिल्डरांना दाबणं, असले काम बंद केले पाहिजे भारतीय जनता पार्टीच्या सगळ्याच लोकांनी आणि राष्ट्रवादीच्या पण लोकांनी. नागरिकांसाठी काय केलं ते महत्वाचं आहे. मला वाटतं की त्याच्यावरच ही निवडणूक झाली पाहिजे आणि त्याच्यावरच लोकांनी मतदान केलं पाहिजे. धन्यवाद सर आमच्यासोबत बोलल्याबद्दल. खरं तर मला एक मुद्दा आठवला या सगळ्यानंतरनं. डॉक्टर अजित रानडे म्हणतात की स्वच्छ पाणी, वेळेवर वीज येणं, वेळेवर वीज जाणं आणि आरोग्याच्या सुविधांच्या ठिकाणी गेल्यानंतर, हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरच्या सुईवर किंवा डॉक्टरवरती संशय येऊ नये अशा प्रकारची परिस्थिती देशात असणं, याला आम्ही विकास म्हणतो. बाहेर फिरत असताना कुठं आम्हाला नाक दाबावं लागणार नाही, कुठं आम्हाला वेगळ्या प्रकारचा वास येणार नाही ज्यामुळे आम्ही नाक दाबू, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करणं याला विकास म्हणतात. चांगल्या प्रकारचं शिक्षण, गावातील ज्या घरापर्यंत वीज पोहोचली नाही त्या घरापर्यंत शिक्षण पोहोचवणं आणि शहरामधील त्या घरापर्यंत शिक्षण पोहोचवणं जे झोपडपट्टीमध्ये असतात, याला विकास म्हणतात. अशा प्रकारची व्याख्या त्यांनी एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितली होती आणि तीच प्रचिती मला खरं तर तुमच्यासोबत बोलताना आली. पुणेकरांना माझं एक आव्हान आहे, मतदान ज्याला करायचंय त्याला करा, परंतु येत्या निवडणुकीमध्ये तुमचा कोण विकास करू शकतो अशा व्यक्तीला मतदान करा. दुसरं आव्हान हे आहे, येत्या 15 तारखेला भरघोस मतदान करा, कुणालाही करा, घराच्या बाहेर निघा पण मतदान करा. आपण अशाच प्रकारचे इंटरव्ह्यूज, अशाच प्रकारच्या मुलाखतीची मालिका चालवतो आहोत. या मालिकेमध्ये तुम्हाला काय शिकायला मिळालं, काय वेगळे पण मिळालं हे कमेंटमध्ये नक्की कळवा. प्रभाग क्रमांक 9 मध्ये राहत असाल तर तुमचा प्रश्न कमेंट करा, यावरती उत्तर सर स्वतःच्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की देतील. आणि पाहत राहा वी मराठी. धन्यवाद.